द जंगल बुक. आपल्या सगळ्यांच्याच बालपणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जंगल बुक. रुडयार्ड किपलिंग यांनी ज्या जंगलाचा उल्लेख करून ही जगप्रसिद्ध कथा लिहिली आहे ते जंगल म्हणजे पेंच नॅशनल पार्क. 1975 मध्ये ह्या जंगलाला राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आलं. पुढे जाऊन इथली वाघांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्या संवर्धनासाठी 1992 मध्ये मध्य प्रदेशमधला भाग आणि 1999 मध्ये महाराष्ट्रातला भाग अधिकृतपणे टायगर रिझर्व म्हणजेच व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. आता हे टायगर रिझर्व असलं तरी फक्त वाघच नाही तर इथे तुम्हाला लेपर्ड, स्लॉथ बेअर, ढोल आणि इंडियन गौर तसंच चितळ, सांबर यांसारखे प्राणी आणि जवळपास 300 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. विदर्भ एक्सप्रेसने नागपूर स्टेशनला आलो आणि आम्ही आधीच बुक केलेल्या कॅबने पेंचच्या दिशेने निघालो. रात्रभरचा प्रवास केलेला त्यामुळे नागपूरच्या फेमस तर्री पोहे खायला थांबलो. नागपूरच्या फेमस रामजी श्यामजी पोहावाल्यांकडे आम्ही तर्री पोहे खाल्ले, पण मग मुंबईकरांसाठी ते थोडे जास्त तिखट होते. शेवटी पोचलो मोनू दुबे यांच्या पेंच टायगर होम रिसॉर्टमध्ये. हा आमच्या रूमचा व्हिडिओ. पोचायला थोडा उशीर झालेला त्यामुळे पटापट जेवणं उरकून आम्ही आमच्या पहिल्या सफारीला निघालो. आमची पहिली सफारी होती खुर्सापार गेटमधून. हा पेंचचा महाराष्ट्राकडचा भाग. सफारी गेटपर्यंत पोहोचेपर्यंतच पावसाला सुरुवात झाली. जिप्सीला कव्हर टाकून मग आम्ही जिप्सीतून चाललो होतो. सफारीचा अर्धा पाऊण तास वाया घालवल्यावरती पावसाने कृपा केली आणि पाऊस थांबला. पेंचचं जंगल खूप सुंदर आहे. इथले पाणवठे आणि वाघ जिथे जिथे दिसू शकतो अशा सगळ्या जागा चेक करत आणि जंगल एन्जॉय करत आम्ही सफारीतून फिरत होतो. शेवटी एका अशा ठिकाणी पोचलो जिथे एका तळ्याच्या पलीकडे बिटू नावाची वाघीण बसली होती. बराच वेळ ती त्याच भागात असल्यामुळे इतक्या अंतरावरून चांगले फोटो काही मिळत नव्हते. ती बाहेर येण्याची वाट बघत असताना मग आम्ही इथल्या आजूबाजूच्या पक्ष्यांचे फोटो काढायचं ठरवलं. इथल्या पाण्यामध्ये आम्हाला हा कॉटन पिग्मी गूज दिसला. शांत पाण्यातनं त्याला पोहताना पाहणं हा खूप छान एक्सपिरियन्स होता. मग हा ओरिएंटल हनी बझर्ड मागच्या झाडावर येऊन बसला. रॅप्टर्स म्हणजे शिकारी पक्ष्याचं शरीर पण कबुतरासारखं डोकं, यावरून याला इतरांपेक्षा वेगळं लगेच ओळखता येतं. शेवटी ती वाघीण उठली आणि थोडी पुढे होऊन पाण्यात येऊन बसली. आता अंतर जास्त असलं तरी तिचं पूर्ण शरीर तरी दिसत होतं, त्यामुळे तिचे भरपूर फोटो आणि व्हिडिओ आम्ही काढत होतो. मग ती पाण्यातून उठली आणि तलावापलीकडच्या आमच्या समोरच्या जागेवरून चालत गेली. काही वेळातच तिने खूप छान फोटोज आणि व्हिडिओ काढून दिले. ती नजरेपलीकडे गेली आणि समोर हा सिनेरस टीट येऊन बसला. बिटू वाघीण गेल्यावरती मग आम्ही वेगवेगळ्या जागा बघत होतो. बराच वेळ फिरल्यावर मग आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला. जंगलामध्ये एक छोटंसं वॉशरूम आणि चहा शॉप आहे. तिथे थोडा वेळ आम्ही विश्रांतीसाठी थांबलो. तिथे आमच्या गाईडला कळलं की बिंदू वाघीण दिसते. मग तिला पाहायला मी तिकडे पोहोचलो.
एका झाडाच्या पायथ्याशी ती शांतपणे बसली होती. जशी सफारीची वेळ संपत आली तसा अंधार होत गेला आणि आम्ही परत जाताना बिंदू वाघीण देखील निघाली आणि परतीच्या वाटेत अगदी आमच्या जिप्सी समोर आली. पण अंधारामुळे फोटो आणि व्हिडिओमध्ये खूप नॉईज आला. अशा प्रकारे सफारीचा शेवट गोड झाला. दुसऱ्या दिवशी आमची सकाळची सफारी होती खवासा झोनमध्ये. खवासा गेट समोरच टाकाऊ वस्तूंपासून एक मोठा वाघ बनवलाय. अगदी एक छान सेल्फी पॉइंट इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटने बनवलाय. सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम नवीन थापा है. वेलकम टू खवासा बफर जोन. मेरे को यहाँ 5 साल हो गए. 5 साल से राइड में कार्यरत हूँ. देखते हैं आज मॉर्निंग में क्या दिखता है. सफारीच्या सुरुवातीलाच आम्हाला इंडियन गौर म्हणजेच भारतीय गव्याचं अगदी काही दिवसांचं वासरू दिसलं. जंगलातील सगळ्यात मोठ्या प्राण्याचं पिल्लू पाळणं हा एक खूप छान अनुभव होता. पुढे थोड्या अंतरावरती शिकरा पक्षाचा हा नर आम्हाला बघायला मिळाला. त्याने कसली तरी शिकार केलेली जी तो फस्त करत होता. काही वेळाने एका ठिकाणी सायटिंग झाल्याची बातमी आली आणि ह्या झोनमध्ये आलेल्या सगळ्या जिप्सी तिथे पोहोचल्या. जंगलातला एक पूर्ण रस्ता आता ह्या जिप्सीजनी व्यापला होता. पुढच्या काही जिप्सीजला वाघ दिसत होता, पण बाकी सगळे आम्ही त्या स्पॉटवर पोचायची वाट बघत बसलो होतो. जंगलात दिवसभर आवाज येणारा हा सिकाडा किडा इथे जवळना दिसला. 17 वर्ष जमिनीखाली राहून मग बाहेर येऊन पंखांचा आवाज करून मेटिंग करून मग मरणं, असं विचित्र लाईफ सायकल ह्या किड्याचं असतं. शेवटी हळूहळू आम्ही त्या जागेवर पोहोचलो जिथून वाघ दिसत होता. काही सेकंदासाठी वाघ दिसला, पण नंतर गायब सुद्धा झाला. काही वेळाने फॉरेस्ट डिपार्टमेंटने येऊन तिथल्या सगळ्या गाड्यांना सक्त ताकीद दिली. तेव्हा कुठे तिथून सगळ्या गाड्या निघाल्या. पुढे बराच वेळ आम्ही फिरत होतो, पण काही स्पेशल सायटिंग होत नव्हतं. तेवढ्यात आम्हाला हा इंडियन थिकनी पक्षी दिसला. पुढे काही वेळाने आम्हाला काही नीलगाई देखील पाहायला मिळाल्या. पांढऱ्या डोळ्यांमुळे व्हाईट आईड बझर्ड म्हणवणारा हा पक्षी सुद्धा इथे बघायला मिळाला. ओरिएंटल हनी बझर्ड आणि इंडियन रोलर देखील दिसले. पेंच टायगर होममध्ये इथल्या लोकल आदिवासींची गोंद प्रकारची वॉल आर्ट बघायला मिळाली. खूप सुंदर प्रकारे त्यांनी इथली वाईल्ड लाईफ ह्या सुंदर आर्टमार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला होता. रूममध्ये आराम करत असताना समोरच्या स्विमिंग पूलमध्ये काही लंगूर पाणी पिताना दिसले. त्यांना इथल्या लॉनवर मस्ती करताना पाहणं आणि स्विमिंग पूलजवळ उन्हाळ्यात थंडावा मिळण्याचा प्रयत्न करताना पाहणं हा एक खूप वेगळा अनुभव इथे मिळाला. आमची तिसरी सफारी होती तुरिया झोनमध्ये. पेंचमधलं हे सगळ्यात सुंदर झोन. जर तुमच्या ड्रायव्हरने तुम्हाला पेंच नदीजवळच्या एरियामध्ये नेलं तर हा सुंदर भाग आपल्याला बघायला मिळतो. नाहीतर बऱ्याचदा ड्रायव्हर्स आपल्याला ह्या भागात नेतच नाहीत. पेंच नदी बघणं महत्त्वाचं, कारण ह्या नदीवरनंच पेंच नॅशनल पार्कला हे नाव मिळालंय. आमच्या ह्या सफारीत देखील आम्हाला आमच्या ड्रायव्हरने तिथे नेलं नाही. इथून आत जातानाच आम्हाला खूप हर्बीवोर्स बघायला मिळाले.
एका तळ्याच्या काठाशी हा मोर तिथल्या लांडोरींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. दूर एका झाडावर ही ग्रे हेडेड फिश ईगल देखील बघायला मिळाली. अचानक पाण्यामध्ये हा ओरिएंटल हनी बझर्ड उडून येताना दिसला. थोडं पुढे गेल्यावरती डोक्यावरून हा व्हाईट रम्प्ड वल्चर उडून जाताना दिसला. X1 नावाचा एक वाघ दूर एका कोपऱ्यामध्ये पहुडलेला बघायला मिळाला. बराच वेळ थांबून मग आम्ही त्या वाघाने तिथून बाहेर यायची वाट बघत होतो. ह्या सफारीचा बराचसा वेळ ह्याच जागेवर गेला. मग थोड्या पावसाला सुरुवात झाली, म्हणून आम्ही परतीच्या दिशेने निघालो. आमच्या बुकिंगनुसार शेवटची सफारी तुरिया गेटची होती, पण शेवटच्या क्षणी आमची प्रीमियम बुकिंग गेलेली ही तुरियाची सफारी कॅन्सल करण्यात आली आणि आमच्या गाईडने आम्हाला रुखड गेटमध्ये सफारी बुक करून दिली. आम्ही राहत होतो त्या जागेपासून रुखड गेट खूप लांब होतं, त्यामुळे तिथे पोचायलाच आम्हाला 45 मिनटं लागली. मग तिथे जाऊन फॉर्म भरून शेवटी आमच्या सफारीला सुरुवात झाली. बाकीच्या जंगलांपेक्षा हा झोन खूपच छोटा होता आणि मधून हायवे जात असल्यामुळे असेल किंवा इथे असलेल्या नर्सरीमुळे असलेल्या लोकांच्या वावरामुळे असेल, इथे प्राण्यांची संख्या खूपच कमी होती. सफारी सुरू होऊन बराच वेळ झाला तरी आम्हाला काहीच बघायला मिळत नव्हतं. शेवटी काही वेळाने हा एक मोर नाचताना बघायला मिळाला. थोड्या अंतरावरती हा लेसर फ्लेमबॅक सुतार पक्षी दिसला. बराच वेळ जंगलात मग आम्ही काही दिसतंय का हे शोधताना मग हा गौर दिसला. मग शेवटी आमच्या ब्रेक पॉईंटवरती पोहोचलो. तिथे कळलं की इथे इतर जिप्सीजला देखील काही दिसलं नव्हतं. नंतर मग जंगलाचा पुन्हा एक राऊंड मारायचं ठरवलं. तेव्हा पाण्यात हा लिटिल ग्रेप पक्षी बघायला मिळाला. त्याचा मेटिंग डिस्प्ले सुद्धा इथे दिसला. जवळच एक कॉमन कुक्कू दिसली. या सफारीच्या ट्रिपमधली ही सगळ्यात रेअर सायटिंग. तलावाच्या जवळच्या बांबूवर हा व्हाईट ब्रोड वॅकटेल सुद्धा बघायला मिळाला. परत मग आम्ही जंगलात पुढे फिरायचं ठरवलं. तेव्हा हा लार्ज क्रुकुश्राईक बघायला मिळाला. सफारीच्या शेवटी आम्ही एका तलावाच्या जवळ पोहोचलो. तिथे हे सुंदर कमळ दिसलं. या तलावाजवळच आम्हाला हा इंडियन कुकू पण पाहायला मिळाला. शेवटी निघता निघता हे चितळ अगदी खूप जवळ आलं, त्याचा फोटो काढला आणि आमची ही सफारी आणि पेंचची ट्रिप संपली. पेंचला जर तुम्ही येणार असाल तर काही टिप्स देतो. त्यातली एक म्हणजे प्रीमियम सफारीच्या भरोश्यावर राहू नका. कन्फर्म सफारी असेल तरच जा. तुरिया सांगून नंतर रुखडचा अनुभव आमचा खूपच वाईट होता. हा व्हिडिओ मी बनवतोय मे 2026 मध्ये आणि ह्या पर्टिक्युलर वर्षी खुर्सापार, तुरिया आणि मोगरकसा ह्या एवढ्याच झोनमध्ये खूप चांगलं सायटिंग होतं आहे. खवासा किंवा रुखड यासारख्या जंगलांमध्ये काही दिसणं खूप कठीण आहे. पेंचवरून नागपूरला परतताना आम्ही आमच्या गाईडला रिक्वेस्ट केली की आम्हाला जरा 0 माईल जवळ थांबवा, पण ड्रायव्हरने काय आमचं ऐकलं नाही. तिथे नीट थांबून आम्हाला फोटो काढायचे होते. 0 माईल म्हणजे नागपूरमधली एक अशी जागा जिच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तो भारताचा मध्यबिंदू आहे. परतताना आमचा टेकडी गणेश मंदिरात जाण्याचा प्लॅन देखील होता. आमच्यापैकी काही जण गेले देखील, पण मी शॉर्ट पॅन्ट घातली होती म्हणून मला तिथे एंट्री दिली नाही. जर तुम्ही सुद्धा तिकडे जाणार असाल तर तिथला ड्रेस कोड नीट लक्षात ठेवून मगच तिकडे जा. आशा करतो की आमच्या पेंचचा ट्रिपचा अनुभव तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
तसेच आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती मिळवण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.